थांब थांब असताना आधीपासून बघा. नमस्कार मित्रांनो, आता आज चाललोय आम्ही वसुंधरा फॉल बघण्यासाठी. तर आता हे आहे पंढरदरा टोल नाका. तर बघू शकता, हे तुम्हाला इथून हे वळणावळची वाट म्हणजे हे मुदखेडकडे जाणार आहे. हे वाट आहे, मस्तपैकी रस्ता झालाय आणि त्याच्यामुळे आता आम्ही चाललोय जे फॉलच ते फॉलचा आनंद घेण्यासाठी कोलटेंब्याला. तर चला मित्रांनो, बघू शकता आजूबाजूला सर्व हॉटेलच दिसते तुम्हाला. इकडं भात शेती पण दिसते आणि सुंदर असा परिसर ढगांनी मस्तपैकी आकाश एकदम ढगाने काळ धुंद झाले. तर चला मित्रांनो, आता आलोय आपण वसुंधरा फॉल इथे. तर तुम्हाला मी सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न करतो. वरती गेल्यानंतर आम्ही तुम्हाला जो धबधबा आहे ते सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न बघा कसा चाललाय दसरथ भाऊ पळत पळत. आणि अतिशय घाई या मित्रांना बघू शकता तुम्ही वसुंधरा फॉल बघण्याची. तर रोहित भाऊ, मी आणि दशरथ भाऊ मस्तपैकी चाललोय वसुंधरा फॉलकडे. तर चला, गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. मस्तपैकी हातात बॅगेत मस्तपैकी नाश्ता विष्टा घेऊन आम्ही चाललोय. तर गेल्यानंतर एका मोकळ्या जागेमध्ये मस्तपैकी नाश्ता करणार आहे. आणि चला, हा बघू शकता तुम्ही हिरवा निसर्ग आणि पर्यटकांची भरपूर गर्दी तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. तर चला, थोड्याच 2च मिनिटावर वसुंधरा फॉल येतोय. तर तुम्हाला सर्व काही वसुंधरा फॉल व तिथला आनंद सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न करतो. मस्तपैकी चाललोय दशरथ भाऊ मी. तर लय दगडात मित्रांनो, पण दगडांमधून वाट काढत या फॉल कडे जावं लागतंय. आता ती समोर बघू शकते तुम्ही, वरून धबधब्याचं पाणी तिथं पडतंय आणि ती जे दगड आहे त्या दगडीपाशीच नेमकी फॉलचं वातावरण तयार झालंय. तर बघा, अतिशय सुंदर धबधबा. अजून काही एवढा पाऊस नाही मित्रांनो, पण तरी पण खूप प्रमाणात पाऊस आहे. मस्तपैकी सेल्फी घेऊन रोहित भाऊने आमच्या सर्वांचे मन जिंकले आणि मस्तपैकी पर्यटक पण सुद्धा आम्हाला हात करू राहिले ते. तर बघा, हा निसर्ग अतिशय निसर्गरम्य वातावरण. आणि ह्या दगडावर जाण्यासाठी आणि एक सेल्फी काढण्यासाठी सर्व हे दोघं जण गेलेच बघा तिथं. आणि मस्तपैकी फोटो बिटो घेतले. आता सेल्फी घेऊन आम्ही इथले सर्व फोटोज या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर बघा मित्रांनो, एका दगडावरती मस्तपैकी बेट सारखा दगड आहे, त्या दगडावरती बसून रोहित भाऊ मस्तपैकी आमची सेल्फी काढून राहिलाय. तर अतिशय आनंद आला, कारण हा आनंद हा शेवटचा आनंद आहे. कारण यानंतर लय पावसाळा चालू होईल, त्याच्यामुळे सर्व धबधब्याकडे गर्दी काय सगळं बंद राहते मित्रांनो. तर हा आजचा शेवटचा आठवडा आहे, त्याच्यामुळे या शेवटच्या आठवड्याचा आनंद घेण्यासाठी आम्ही या फॉलला भेट दिली. तर बघू शकतात दशरथ भाऊ आणि रोहित भाऊ मस्तपैकी या निसर्गाच्या कानाकोपऱ्यात आणि दऱ्याखोऱ्यात आम्ही मस्तपैकी भटकंती करू राहिलो मित्रांनो. हा आला आता इकडे कोलटंबे फॉल आहे. तर मित्रांनो, या कोलटंबे फॉलकडे चाललोय. पहा, रोहित भाऊ तसेच सर्व मित्र परिवार, दशरथ भाऊ, मी आणि मागे पण आमच्या गावचे मित्र ते पण आमच्या सोबत. ते अचानक भेटले मित्रांनो. भेटल्यानंतर ते डायरेक्ट आमच्यात सामील झाले. त्याच्यामुळे आम्ही सर्व एक ग्रुपच तयार झाला. ग्रुप तयार झाला त्यानंतर आमची एंट्री डायरेक्ट कोलटंबे फॉलकडे निघालो आम्ही. तर चला मित्रांनो, रोहित भाऊ चाललाय पुढे, बघू शकता तुम्ही. तर चला मित्रांनो, रोहित भाऊ मस्त चालत पुढे आणि त्याच्या मागे आम्ही वाट काढत चालाय. त्याला आम्हाला वाटतं त्याला वाट माहिती आहे, त्याच्यामुळे तो पुढे चाललाय. आणि चला, आता गेल्यानंतर तुम्हाला जो कोलटंबे फॉल आहे त्या फॉलचा आनंद आणि त्या फॉलचं जे निसर्गरम्य वातावरण आहे, एकदम मस्त वातावरण आहे, हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न करतो. अतिशय पाऊस उघडा होता मित्रांनो, सगळीकडे मस्तपैकी वातावरण होतं, त्याच्यामुळे एकदम मस्तपैकी आनंद घेत आणि ज्या पायऱ्या ते पायऱ्या चढत एक म्हणजे डोंगराच्या कडेकडेने असं जो रस्ते ती पावलवाट ते बनवलेले पायऱ्या बिऱ्या, त्या पायऱ्याने मस्तपैकी आनंद घेत आम्ही चाललोय. तर मध्येच जोश येतोय पळण्याचा, त्याच्यामुळे काही पळून आमचे पाय पण. तर चला मित्रांनो, आला इथे थोड्याच वेळा तुम्हाला जो समोर दिसतोय तो आहे कोलटंबे फॉल. तर खाली आता त्या दरीत आम्हाला उतरायचंय. नेहमी मित्रमंडळी रोहित ते पोहोचले तिकडे. तर चला, मी पण आता उतरतो आणि हळूहळू. तर चला मित्रांनो, आला हा आहे कोलटंबे फॉल. तर बघू शकता, वरून उंचावरून मस्तपैकी पाणी पडत आहे आणि मस्तपैकी त्याच्या खाली पर्यटक आंघोळ करत आहे. तर आता सर्वांच्याच. तर चला मित्रांनो, रोहित भाऊ आपल्यासाठी एक डायलॉग, आपला मित्र यासाठी एक डायलॉग होऊन जाते, त्याला एक विनंती केली. तर बघूया रोहित भाऊ काय डायलॉग म्हणून देते. तर रोहित भाऊ डायलॉग साठी मस्तपैकी सज्ज होऊन रोहित भाऊला इकडे माझ्याकडे बोलवले. आणि रोहित भाऊ, सगळ्या ग्रुपमध्ये आपला एक डायलॉग होऊनच जाऊ दे, नवीन जो व्हायरल हो राहिलाय तो डायलॉग आपल्यासाठी होऊ दे. तर बघूया रोहित भाऊ आता लगेचच डायलॉग म्हणणार आहे.
तर धन्यवाद रोहित भाऊ. मस्तपैकी रोहित भाऊ मला डायरेक्ट पाण्यात जाऊन बसला. तर मित्रांनो दसरथ भाऊचे आणि रोहित भाऊचे हे हा आनंद गगनात मावेना, त्याच्यामुळे ते डायरेक्ट पर्यटकांमध्ये मिसळून गेले. मस्तपैकी आम्ही सर्व धबधब्याचा आनंद घेऊन आता चाललोय गावाकडे परत. तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग येथेच थोड्या वेळाने संपन्न करणार आहोत आम्ही. तर मित्रांनो ठीक. मी सर्व मित्रांनी आज वसुंधरा फॉल कोलटंबे तसाच वसुंधरा फॉल व कोलटंबे फॉल या फॉलला भेट दिली. तर या इकडे बघू शकता तुम्ही या निसर्गाच्या सानिध्यात तिकडे दऱ्याखोऱ्यामध्ये ते 2 फॉल एक महत्त्वाचे ठरले आहेत, त्यांना आम्ही भेट दिली. तर चला मित्रांनो. पप्पू तुम्हाला कसं वाटलं? एकदम भारी मित्र. रोहित भाऊ तुला काय सांगू आता, आयुष्यात हा आनंद आम्ही कधी घेतलाही नव्हता. त्याच्यामुळे कधी आला होता का? नाही, कधी आलो होतं पण हा नवीन फॉल तयार झाला, त्याच्यामुळे ही पहिलीच भेट आहे या फॉलला. हा का? हो. आता कुठे जाणार आहे तुम्ही? तर आता मित्र आता आम्ही जाणार आहे तिकडे सांदनदरी तसेच रतनगड, तिकडे आम्ही फिरायला जाणार आहे. तर आता हे नवीन व्हिडिओ दुसऱ्या ब्लॉग मध्ये येतील ना? हो, तर मित्रांनो ही पुढची व्हिडिओ जे सांदनदरी रतनगड ट्रेक सर्वच काही ते दुसऱ्या व्हिडिओ भाग 2 मध्ये तुम्हाला दाखवण्यात येईल. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.